म्हण्या ए म्हण्या ना म्हण्या पुढे गेला सांग गावात मला काय सांगतो रे हा त्याला सांगा दुकानाची नुकसान भरपाई भरायला तू आलो त्याला तू सांग ना मला काय सांगतो याला तर सांगायचे मी पण तुम्हाला पण सांगतोय कारण त्याने जर नुकसान भरपाई भरली ना तुम्हाला भरावी लागेल. माझा काय संबंध त्याच्यात तुमचा काय संबंध पोरग चुका करतो मग परत नाही सांगायचं तुला काय कालवायला आलास रे हा अरे अक्कल बिक्कल आहे का नाही तुला मोठ्याशी कसं बोलायचं काय विसरलास का काय तू नाही. जरा तोंड सांभाळून बोल. हे बघ नाणे तुला काही विषय माहित नाही बरं का तू मध्ये पडू नको. अरे मस्त मला विषय माहिती नसेल पण मोठ्याशी कसं बोलायचं साधी अक्कल नाही तुला. ना हा बघा भरपाई तर नाही दिली मला पण माहिती कशी वसूल करायची बरं का. हा अरे जा रे जा पैसे वसूल करणारा माहिती जा पळ निघी तू तुम्ही आडक्यात बोलताय बरं का आता. हा नाही तर बघा मी काय करतो ते. जा रे जा मला माहिती पैसे वसूल करणारा तू आणि तुझा मामा जा काय करायचं करून घे आता मला माहिती मला काय करायचं ते. काय करते तू काय करशील तू हा. तू काय करशील तू निघ, मी तुझा- काय तुझा- करशील तुझा मामा आहे दाखवते ना, तुम्हाला. बघून घेऊ तो. घरी तर परत पाऊल टाकणार, पण पोर खातात आहे ना. अजिबात काय टाकायचं नाही इथं. काय रे म्हणे तू तर म्हणला होता सगळा हिस्सा मिटावला मग तू सुद्धा कशाला आला होतास सुबे आला होता काय म्हणत होता तू बेर शॉपीची नुकसान भरपाई मागत होता दुसरं काय मागत होता नुकसान भरपाई हा मी द्यायची बरं इकडे बस इथे. हे बघ झालं गेलं विसरून जा तुला काही लागलं ना पैसे खालची अर्धा एकरची जमीन मी विकतो आणि तुला पैसे देतो मला त्याची काही गरज नाही मी मिटवतो सगळं खर तर त्या सुब्या बाडकावून शॉपी फोडली त्याच्या आम्हाला ते माहित नाही मी उद्या जाऊन सगळं सांगतो तू शॉपी टाकली तेव्हा माझा विरोध होता फक्त तिच्याकडे पाहून मी तुझ्या पाठीला उभं राहिलो अरे ह्या दारूच्या धंद्यापासून मिळालेला पैसा काय कामाचा कोणाची घरं सुखी झाली रे कोण सुखी झालं आपल्याला असे व्यवसाय नाही करायचा तुला जर मी बोललो असं तर फक्त बापाच्या मायेपोटी बोललो रे तुला वाटत असेल माझा बाप मला विरोध करतो पण त्याच्या पाठीमागे बापाचं प्रेम तुला कधी दिसलं नाही अरे आम्ही का उन्हाने केस पिकवले का आम्हाला काही अनुभव आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला विरोध करतो ना बरं एक काम कर. चल आपण जेवून घेऊ कधीतरी बापासंग जेव रे हो ना एवढं हात तरी तुम्ही पहिल्यांदाच मला जेवायचं बोलले आज गोडाधोडाचं जेवण केलं आणि 2 टोके खात राहिले. चल नको रडू चल हाय का कोण घरात मामा काय बोलतो काय रे म्हणे काय झालं तुमच्या भाच्याला माझ्या घरी का पाठवलं वसुलीला काय संबंध आहे त्याचा मग माझे पैसे कधी देणार तू परत मी का द्यायचे तुमचे पैसे तुम्हाला माहिती आहे तुमची बिअर शॉपी कोणी फोडली तुमच्या भाच्यानी सुब्यानी फोडली आहे म्हणे मला माहिती आहे हे समज नाटक जे आहे ना हे कोणी केलं बिअर शॉपी त्या नालायक सुब्याने फोडलं समज माहिती आहे मला म्हणजे अरे जुना व्यापारी आहे ह्यो रामदास पवार हा नावातच आरपी आहे काय उगाच एवढे धंदे नाही सुरू केले हं? गाड्या फिरतात माझे जे मला माहिती आहे कोण फिरवतं कोण शत्रू आहे कोण मित्र आहे कुठं तोटा आहे कुठं फायदा आहे समजा माहिती आहे अरे तुला आठवतं का त्या दिवशी बिअर शॉपीत ताब्यात देताना मी काय म्हटलं होतं माझा काय संबंध नाही अरे तुझे जरी 2 लाख त्याच्यात गुंतलं असेल तरी माझे 10-15 लाख त्या बिअर शॉपीमध्ये गुंतलेले होते आणि हो रामदास पवार जिकडे पैसे गुंतवतो ना तिकडचे बारीक सारीक नाही म्हटलं तरी सगळ्या गोष्टींवरती या आरपीचं लक्ष असतं बरं का म्हणे त्या दिवशी तू घरी येऊन निघून गेला होतास ना त्या दिवशी विचार केला मी की ह्यो रामदास पवारच्या बिअर शॉपीवरती कोणाची हिंमत असेल हात टाकायची मग मी त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केला सापडली ती पोरं जी आहेत ना
ज्यांनी हे समज केलं ती सापडली. कबुली दिली त्यांनी की हे समज जे आहे त्या नालायक सुभाषनी त्या सुब्याने केलेलं आहे. समजलं ना तुम्हाला? माझा यात काही बी संबंध नाही. आता आपला हिशोब क्लिअर. येतो मी. ए म्हणे थांब 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 ना. अजून व्यवहार क्लिअर नाही झाला. अजून एक हिशोब बाकी आहे. आता कसला हिशोब? माझ्या पोरीचं लग्न का मोडलं? तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तूच फोन केलता ना? हे बघा मामा, मी काही बी केलेलं नाहीये. मी कुणालाही फोन केलेला नाही. म्हण्या तुझं प्रेम आहे तिच्यावरती असा फोन तिच्या नवऱ्या तू केलता ना? मामा मी काय फोन वगैरे तू केला खोटं नाही. बोलतो मी म्हणे. नानांची शपथ घेऊन सांगतो. आणि तुमच्या मुलीच्या मी मनात असं नव्हतं. ती लई चांगली आहे. तिचं ठरलं होतं जोपर्यंत माझे आईबाप मला सपोर्ट नाही ना करत तोपर्यंत मी नाही लग्न करणार. म्हण्या तू किती बी नाही बोललं ना तरी मला समजा माहिती. त्या दिवशी जेव्हा लग्न मोडलं ना, हा काय प्रकार आहे? कुणी केलं तो फोन? मोडलं ना तुझं लग्न. आणि हा मनोज, तुझं आणि मनोजचं काय हाय का? आणि होतं तर आम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं ना जानू बेटा. अहो पप्पा, मी सांगणारच होते, पण माझी एक इच्छा होती की मनोज नेऊन घरी सगळं सांगावं, पण त्यानं नाही असं केलं. आणि पप्पा, मनोज लय चांगला मुलगा आहे. बाळा असं काय करते ग? तुला आम्ही काही कमी केलंय का आतापर्यंत? सांग बरं तू. अगं मम्मी, 2 टाइमची भाकर घालायला एवढं तर तो कष्ट आहे बघ. मला त्याच्यावर विश्वास आहे. आणि पप्पा, तुमचा पण माझ्यावर विश्वास आहे ना? एकदा घ्या की पप्पा, एक चान्स देऊन बघा मला. पप्पा, मम्मी तू तरी सांगते का पप्पाच नाही? कसं आहे ना म्हण्या, आम्ही पडलो जुन्या पिढीतली माणसं. आम्हाला तुमच्यासारख्या नवीन पिढीच्या पोरांवरती लगेच विश्वास बसत नाही बसत. तुमच्यासारखे नवीन मुलं जे आहेत ना ते खूप हुशार आणि प्रॅक्टिकल आहात रे. तो जानूचा नवरा त्या दिवशी सरळ माझ्याकडे आला, हात जोडला आणि म्हटलं मला लग्न नाही करायचं आहे. तो पूर्ण गावात जाऊन बोबाटा केला असता त्यांनी की तुझं आणि जानूचं लफडा आहे. पण त्याने तसं नाही केलं. का? कारण त्याला माझ्या इज्जतीची पर्वा. त्याने म्हणे तू पण तसाच ना रे, तसाच. जानूचं एवढं प्रेम आहे तुझ्यावरती, तू तिला पळवून घेऊन जाऊन लग्न केलं असतंस ना. पण तू तसं केलं नाही. तू तिला सांगितलंस की मी सेटल झाल्यावर येईन तुझ्या घरी तुझा हात मागायला तुझ्या बापाकडे. मामा, माझ्याकडे आता काय बी उरलं नाही. मी हातबल झालो. येतो. म्हणे थांब ऐक ना, तुला सांगितलं होतं ना अजून हिशोब नाही क्लिअर झाला, अजून व्यवहार नाही क्लिअर झाला. एक हिशोब राहिला म्हटलं होतं ना, अजून व्यवहार नाही क्लिअर झाला. हा जो व्यवहार आहे ना, हा व्यवहार जर तुटला ना तर माझा खूप मोठं नुकसान होणार आहे. जा परत जा घरी जाऊन सांग की ह्यो रामदास पवार, जानूचे वडील, जानूचा हात तुझ्या हातात द्यायला तयार आहे. त्याबरोबर जानू बिअर शॉपी पण तुला द्यायला तयार आहे. ह्यो रामदास पवार. मामा, जानू बिअर शॉपीतली फक्त जानू द्या. बिअर शॉपी तुमच्याकडेच राहू दे. मला माझ्या बापाचं म्हणणं पटले. मला सारखं वाटायचं त्याला नाना मला सारखं आडवच का जाते. पण ज्या दिवशी या संकटांनी घेरलं ना त्या दिवशी मला माझा बाप कळला. अख्खी दुनिया माझ्या विरोधात उभी राहिलेली, पण माझा बाप माझ्या पाठीशी खंबीर उभा होता. मला बोलला, हे ते 1/2 एकर जमीन फुकून टाक आणि तुझं कर्ज मिटव. मी म्हटलं नाही नाना, तुमच्या कष्टाची जमीन येते, बिअर शॉपीसाठी नाही फुकणार. मी माझ्या हिमतीव काहीतरी करेन. मी शेती करेन. शेती करून तुमच्या पोरीला सुखात ठेव, पण बिअर शॉपी नको. म्हणे मलाही नको तो बिअर शॉपी. मीही तो धंदा बंद करेन. पण मला खात्री आहे की माझी पोरगी तुझ्याबरोबर सुखात राहील. जा.
हे काय रे सुब्या बिअर शॉपी कोणी फोडली? अरे यार, काय रे मग? कोणी फोडली बिअर शॉपी? अरे मग- तूच फोडली ना बिअर शॉपी? इकडे ये. हा, तूच फोडली ना बिअर शॉपी? तुझ्या पोरांनी सांगितलं मला. कोणती पोर? कोणती पोरं? त्यांना पैसे दिलेत ना तू? ती पोरं कोणी? कोणी? अरे काय कळतं का नाही? त्या जानूचं लग्न कोण बोडलं त्याचं लग्न? बिअर शॉपी मी फोडली नाही. आणि जानचं लग्न बिग्न काय अरे त्याच्या नवऱ्याला तूच फोन केला होता. मी नाही खोटं फोन बोलू नको, नाटक करू नको. त्या दिवशी पण नाटक करत होता. जानूचं लग्न ठरलं, लालूचं लग्न ठरलं. अरे नाती गोती काय कळतं का नाही तुला? कुणाचं नुकसान झालं? नाही, तू सांग ना. कुणाचं नुकसान झालं? माझंच नुकसान झालं ना. मामा. मामा काय मामा? मला काही माहित नाही ते. काय मी माहित काहीच नाही नाही केलं. काय? अरे तू माझ्या बहिणीचा मुलगा ना? हा. हा काय हा मामा बिमा कोण नाही मी आता. या रामदास पवाराचं नुकसान केलं. माझ्याशी गद्दारी केली तू. केली ना. आता ह्याच्या पुढे आहे ना या गावात दिसायचं नाही. आणि ते गॉगल काढ डोक्यावरनं, म्हणजे लक्षात येईल चांगलं काय आणि वाईट काय. केस बिस काप आणि काहीतरी चांगलं काम कर र. बहिणीचं नाव आणि सगळ्यांचं नाव आहे ना. निघ आता, चल निघ. मामा मला काहीच माहित नाही बरं का. हे परत बघू नको माग वळून. सगळं माहितीये मला. रामदास पवार आहे मी. आरपी म्हणतात मला. माग वळून बघू नको. कानाखाली खाशेल, मरशेल. निघ. पप्पा तुम्ही जर आता असते ना तर हे कधीच घडलं नसतं. त्या जानूनी मला कधी तिचं मानलंच नाही हो. सारखा तिच्या पाठीमागे फिरायचो मी. आणि तो मामा आहे ना मामा, त्या मामाने तर मला अशा बोटीत बसवले, त्या बोटीला लय मोठं वाक पडलेलं आहे. आई त्या मामाने मला जानू काय दिले नाही. आता मी चाललो दुसऱ्या मामाकडे. जानू 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 आईला मला तर अजून बी खरं वाटत काय रे? हेच की माझा शिव माझ्या सोबत आहे. अरे मी तर अपेक्षा सोडला होता. मला वाटलं नव्हतं तू घरी येशील ना असं काहीतरी घडल बघ. अगं मी आलतो वेगळ्या कारणासाठी. घडलं वेगळंच. बरं ते जाऊ दे. मला एक सांग, तुझी खरी जानू ही आहे काही आहे? जानू एकच आहे. असं कोणच नको बोलू र. सांग खरं खरं. काय तर उतरतीच जाते बघ मी. आता घे हसून. तुला परत आयुष्यभर रडवाडं मीच आहे. मला अजून बी खरं वाटना. हेच की तू माझ्यासोबत आहे. आपण लय भारी काम केलं बरं का. म्हणजे घरी बोलावलं आणि लग्नच चालवून टाकलं. होय? बरं ते जाऊ दे. तुला माहित आहे का आयुष्यामध्ये जेव्हा प्रेम, मैत्री, आई, वडील, प्रियसी यांची ज्यावेळेस साथ मिळते ना त्यावेळी आयुष्याचं सोनच होऊन जातं. धन्यवाद माय बाबा. आपण हा चित्रपट बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापूर्वक आभार.